दिसतोय परक्याचा, आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं पल्लवीकडून हे समजल्यानंतर की तिला विजयसाठी वटपौर्णिमेचं व्रत करायचंय, सोहनलाल पल्लवीवर भडकतात, पण पल्लवी ऐकायला तयार नाहीये. बलराजच्या घरी या गोष्टीची चर्चा आहे. पल्लवी सोहनलालला सांगते की आशानेच सक्सेनाचं अपहरण घडवून आणलं होतं. सक्सेना आणि गोविंदमध्ये बोलणं होतं आणि सक्सेना म्हणतो की कधीही हे प्रकरण उलटू शकतं. गोविंद अखेरीस हा निर्णय घेतो की आशा, पल्लवी सगळ्यांच्याच नात्यांना पूर्णविराम देण्यासाठी विजयला मारणं गरजेचं आहे. आता पुढे पल्लवी, कसा आहेस विजय? बस ठीकच आहे. मम्मी आणि पप्पा कसे आहेत? मला माहिती आहे मम्मी तर खूपच दुःखी असेल. हो, पण आम्ही त्यांना समजावलंय की पुढच्या सुनावणीला तुला जामीन नक्की मिळेल. सोड ना पल्लवी, मी तर या बाबतीत विचार करणं सोडून दिलाय. कारण मला नाही माहित की उद्या काय होणार आहे. उद्या हेच होणार आहे विजय. तुझी इथून सुटका नक्कीच होईल. गेल्या वेळी सक्सेना न्यायालयात पोहोचू नाही शकला कारण त्याला आशाने किडनॅप करायला सांगितलं होतं. पण पुढच्या सुनावणीला तो स्वतः न्यायालयात येऊन सगळ्यांना सत्य सांगेल आणि आपण आशाला अशी कोणतीही संधी नाही द्यायची ज्यामुळे ती सक्सेनाला न्यायालयात येण्यापासून थांबवू शकेल. बरं, राहू दे या गोष्टी. तुला आठवते पल्लवी, तू मला म्हणाली होतीस की यावेळेस तुला वटपौर्णिमेचं व्रत करायचंय म्हणून, आणि मी तुला म्हणालो होतो की व्रत सोडण्यासाठी तुला कधी माझी वाट पाहावी नाही लागणार. पण बघ ना कशी परिस्थिती आली आहे. आता ना तू वटपौर्णिमेचं व्रत करू शकतेस आणि हो ना तुला मी पाणी पाजायला घास भरवायला येऊ शकत. तू पाणी पाजण्यासाठी नाही येऊ शकत, पण मी व्रत का नाही करू शकत? काय हे तू काय बोलतेस पल्लवी? हो विजय, मी तेच बोलते जे सांगायला आले होते. मी घरी पण सर्वांना सांगून ठेवलंय की मी यावेळी व्रत करणार आहे तुझ्यासाठी. नाही पल्लवी, माझ्यासाठी हे सगळं करण्याची आवश्यकता नाही. प्लीज नको करूस हे सगळं. का? पण का नाही करू शकत? विजय, मी तुला अगदी मनापासून जीवनसाथी मानले आणि हे व्रत
जोडीदाराच्या दीर्घायुष्याचं मागणं मागण्यासाठी करतात. पल्लवी, कसं समजावं मी तुला? आता परिस्थिती खूप बदलली. मला नाही माहित की जे नातं आपण निभावण्याविषयी तू बोलतेस त्या नात्याला मी शेवटपर्यंत सांभाळू शकेन की नाही. मला नाही माहित की या चक्रव्यूहातून कधी बाहेर पडू शकेन की नाही. पल्लवी, मला जीवनभराची साथ हवी होती. मला तुला आयुष्यभराचा दुरावा नाही भोगू द्यायचा. मला नाही वाटत की माझ्यामुळे तुला आयुष्यभर एकटेपणाच्या आगीत होरपळायला लागावं. मला नाही वाटत पल्लवी की माझ्यावर प्रेम केल्यामुळे तुला आयुष्याचा प्रत्येक क्षण फक्त वाट बघायला लागावी. मला खरंच नाही वाटत. बोलून झालं जे बोलायचं होतं. विजय, तू माझा विचार करतोयस आणि मी तुझा विचार करते. मी तुला अशा अवस्थेत एकटं नाही सोडू शकत. आणि प्रेम अशा अटी घालून नाही केलं जाऊ शकत की आपण फक्त सुखामध्ये एकमेकांच्या सोबत राहू. तू आशा सोडली असशील, मी नाही. तुझी सुटका सुद्धा होईल आणि मग आपल्या प्रेमाला साफल्यही. आणि जर विजय आपल्या नशिबात एकमेकांच्या आठवणीत झुरणं लिहिलं असेल तर मी त्यासाठी सुद्धा तयार आहे. पण विजय, हे नको म्हणूस की अशा परिस्थितीत मी तुला सोडून देऊ. मी तुला एकटं नाही सोडू शकत. नाही. काय बोलू पल्लवी मी? तुला कसं समजावू? काही समजत नाही मला. मी इथे समजून घ्यायला नाही, तुला समजवायला आले होते. पण पल्लवी, काय तुझे मावशी आणि काका या गोष्टीला परवानगी देतील? मला नाही वाटत तुझ्या काकांना ही गोष्ट जरा सुद्धा आवडेल. हो, आणि मला हेही माहिती आहे की सोहन काका आशाचे वडील आहेत. असो, कोण काय विचार करतं, काय बोलतं याने मला काहीच फरक नाही पडत. मी तुझ्यासाठी व्रत करणार आहे आणि नक्कीच करणार आहे. ना विजयला हे समजतंय आणि ना त्याच्या घरच्यांना हे समजतंय. आणि दुसरीकडे गोविंद कोणत्याही खालच्या थराला जाऊ शकतो. बाबा, ना आपण विजयला समजावू शकत आणि ना त्याच्या घरच्या लोकांना. आणि त्यांना समजवायचंच कशाला? मला तर हे समजत नाहीये की दरवेळी गोविंद काही ना काही चाल खेळतो आणि त्याची शिकार असते आशा. तो कोणता ना कोणता नवा खेळ खेळतो आणि त्याचा आळ येतो आशावर. याच्या मागे गोविंदच्या चालींपेक्षा तो संशय आहे जो त्याने आशाच्या मागे लावलाय. एकदा का त्यानं हे वाटलं की याच्या मागे आशाचा हात आहे तर बस, वारंवार प्रत्येक गोष्टीमध्ये त्या लोकांना आशाचाच हात आहे असं वाटते बस. हो बाळा, मनुष्याचा स्वभावच असा असतो. जर एखादी चूक झाली आणि ती व्यक्ती मनातून उतरली तर ती मनातून उतरतच जाते. आता गोविंद त्या घरात राहून पावलोपावली प्रत्येकाला आशाच्या विरुद्ध भडकावतोय. नानू, गोविंदला ही गोष्ट चांगलीच ठाऊक आहे की त्याला आणखी कोणी नाही, फक्त मीच शिक्षा मिळवून देऊ शकते. म्हणूनच तो प्रत्येक गोष्टी चाळ माझ्यावर येईल असंच बघतो. हो बेटा, ते लोक तर सक्सेनाच्या किडनॅपिंगचा आरोपही तुझ्यावरच करतात. पल्लवी तर इतकं सुद्धा म्हणते की तिच्याकडे या गोष्टीचे पुरावे आहेत की सक्सेनाचं किडनॅपिंग आशानेच केलं होतं. पप्पा, तो पुरावा नाही, तो एक गैरसमज आहे. हे बघा, हा त्या गुंडाचा फोटो आहे ज्याने आणखी काही लोकांच्या मदतीने सक्सेनाला किडनॅप केलं. हे तर अगदी उघड आहे की हा गुंडही गोविंदचाच माणूस आहे.
ते लोक जर हे म्हणतायत की हा आशाचा माणूस आहे आणि तिच्या सांगण्यावरूनच काम करतो, तर तो व्हिडिओ कॅमेराही आशाच्या सांगण्यावरूनच घेऊन गेला. पण ही गोष्ट सिद्ध तर व्हायला हवी. ती सुद्धा गोविंदची चालच होती पप्पा. गोविंदने त्या गुंडाला पाठवून तो कॅमेरा आणायचं नाटक केलं, म्हणजे त्याच्यावर कोणाला संशय नाही येणार. आणि आता पुन्हा त्याच गुंडाला पाठवून त्याचा वापर केला. हो बाळा, पहिल्यांदा जेव्हा ती घटना घडली होती तेव्हा सगळ्यांना आशाचा माणूस वाटला होता तो. आणि आता पुन्हा जेव्हा त्या गुंडाचा चेहरा समोर आलाय तर निश्चितच लोक त्याला पुन्हा आशाचाच माणूस समजणार. आपण का थांबलोत बाबा? हा फोटो आशापाशी आहे आणि जर याच्या सहाय्याने त्या गुंडांचं सत्य समोर येऊ शकतं तर आपण पोलिसांची मदत का नाही घेत आहोत? हो नाना, मला पण हेच तर म्हणायचंय. हे बघा, पहिल्यापासूनच या प्रकरणात पोलीस इन्व्हॉल्व आहेत. मग का ना आपण इन्स्पेक्टर जॅकीशी बोलून बघू आणि त्यांची मदत घेऊ. हो, हे बरोबर आहे. मी लगेच इन्स्पेक्टर जॅकीने जाऊन भेटते. आशा बेटा, गोविंदचं सत्य लवकरात लवकर समोर आलं पाहिजे, नाहीतर सगळ्या गोष्टी आणखीनच बिघडत जातील. हो पप्पा, गोविंदचं खरं रूप तर समोर येईलच, नक्कीच येईल. रेखा ही भाग्याची. रिद्धिमा, काय झालं? एवढी का अस्वस्थ आहेस? मला ममाची अवस्था नाही बघवत आहे. ना ती नाश्ता करतेय, ना काही जेवतीये, ना कधी झोपतीये. कायम उदास असते ती. रिद्धिमा, अगं साहजिक आहे, विजय त्यांचा मुलगा आहे आणि विजय जेलमध्ये आहे. मग त्यांना झोप कशी येईल? जसा काळ पुढे जाईल तशी त्यांना या गोष्टीची सवय होऊन जाईल. हे काय बोलताय तुम्ही? अरे मी तुला हे समजावण्याचा प्रयत्न करतोय की आता फक्त 15 दिवसांचाच प्रश्न आहे. त्यानंतर विजय जेलमधून बाहेर पडून घरी परत येईल सुद्धा. ममासाठी अशा पद्धतीने 15 दिवस काढणं खूप कठीण आहे. बरं, जाऊ दे. एक गोष्ट सांग, विजय तुझा भाऊ आहे आणि मी तुझा नवरा. जर आम्हा दोघांपैकी कोणा एकाला तुला निवडायचं असेल तर तू कोणाची निवड करशील? हे काय विचारताय तुम्ही? तुम्हाला माझ्या प्रेमाविषयी शंका आहे? अरे नाही, मला तुझ्या प्रेमाविषयी मुळीच शंका नाही. मला जाणीव आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतेस. आणि तूच काय, मम्मी पप्पा सगळेच तर माझ्यावर प्रेम करतात. मला वाचवण्याचा किती प्रयत्न करतायत सगळे. रिद्धिमा, पण प्रश्न हा आहे की विजय जर जेलमधून सुटून आला तर मला जेलमध्ये जावं लागणार, म्हणून विचारतोय. पप्पा म्हणाले तर खरं की ते तुम्हाला वाचवण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावतील. आणि असा काही निकाल लागला तरी सुद्धा ते वरच्या कोर्टमध्ये अपील करतील. हो, मला माहिती आहे ते, मला माहिती आहे. तरी रिद्धिमा, मला तुझ्याकडून जाणून घ्यायचंय की जर विजयमध्ये आणि माझ्यामध्ये तुला कोणाला एकाची निवड करायची असेल तर कोणाला निवडशील? कदाचित या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकणार. बस मला इतकं ठाऊक आहे की मी तुमची पत्नी आहे आणि एका स्त्रीसाठी तिच्या सौभाग्यापेक्षा मोठं दुसरं काहीही नसतं. माझ्यासाठी तर सगळं काही तुम्ही आहात. पण विजय मम्मा पप्पांचा एकमेव आधार आहे. मी त्यांच्यावर संकट आलेलं नाही पाहू शकत. वा रिद्धिमा वा, मला तुझ्याकडून अशाच उत्तराची अपेक्षा होती. खरंच भावा बहिणीचं नातंही विसरता येतच नाही म्हणा. अगं हे नातं असं नसतंच मुळी जे कोणी विसरू शकेल. रिद्धिमा, आता अश्रू गाळण्याची काहीही गरज नाहीये. आपले हे अश्रू सांभाळून ठेव. तुझा लाडका भाऊ विजय मेल्यानंतर गाळायचे आहेत तुला हे, कारण आता लवकरच तुला ही खबर मिळणार आहे. अरे दीदी, तू इथे बसलीयस? पूर्ण घरभर शोधला मी तुला. का? काय झालं?
दीदी, ते मम्मा म्हणत होती की तू विजयला भेटायला जेलमध्ये गेली होतीस. हो गेले होते. त्याला भेटून त्याला जरा धीर द्यायला गेले होते. जेलमध्ये एक एक क्षण काय माहीत कसा जात असेल त्याचा. कमीत कमी याची कल्पना तर मी करूच शकते. तर मग तू विजयला नक्की बोलली असशील की तू त्याच्यासाठी वटपौर्णिमेचा उपास करणार आहेस? हो सांगितलं होतं. पण तुला माहितीये, विजयने मला स्पष्टपणे असं सांगण्याचा प्रयत्न केला की मी हे व्रत करू नये. काय? हो, मला समजतच नाहीये की काय विचार करून तो मला नाही म्हणत होता. मी सांगते तुला का. कारण विजयला ते सत्य समजायला लागले जे तुला समजून घ्यायचं नाही. विजयला या गोष्टीची जाणीव व्हायला लागली की उद्या काय होणार आहे याचा काही भरवसा नाहीये. उद्या तो गुन्हेगार सिद्ध होईल की नाही, उद्या त्याला शिक्षा होईल की नाही, कुणाला काहीही माहित नाहीये. हो मावशी, यासाठीच तो मला नाही म्हणाला. तो माझ्यावर प्रेम करतो. माझं आयुष्य विस्कटताना नाही पाहू शकत. पण मावशी, अशा परिस्थितीत मला पण त्याची साथ नाही सोडायची. तुला त्याला साथ द्यायची तर तू दे, जरूर दे. पण वटपौर्णिमा. मावशी अगं प्लीज, हे व्रत केल्यामुळे मला ताकद मिळेल. आणि माहित नाही, कदाचित परमेश्वर माझी प्रार्थना स्वीकार करेल आणि मी विजयला वाचवण्यामध्ये यशस्वी होईल. प्लीज मला हे व्रत करू द्या, प्लीज. रेखाही भाग्याची. आशा, कसला विचार करतेस? काय झाले काय? आशिष, तो फोटो जो विजयच्या पप्पांनी पाठवला होता, हां हां. मी कधीपासून विचार करते मी त्याला कुठेतरी पाहिलंय. कुठेतरी पाहिलंयस? हो, कुठे पाहिलंयस? ते दोन गुंड ज्यांनी माझ्यावर आणि अजयवर हल्ला केला होता, आमच्यावर गोळी झाडली होती, हा त्यांच्यापैकीच एक. हे काय बोलतेस तू? बरोबर बोलते, हा तोच आहे. अच्छा, म्हणजे आशा, ही गोष्ट तर तू इन्स्पेक्टर जॅकीपर्यंत पोहोचवलीच पाहिजेस. तू बरोबर बोलतोस आशिष. मी उद्या सकाळीच इन्स्पेक्टर जॅकींना भेटते. बघ ना, मी वर्णन केल्याप्रमाणे इन्स्पेक्टर जॅकींनी त्या गुंडांचं स्केच बनवून घेतलं. किती विचित्र गोष्ट आहे. ज्या माणसाने मला मारण्याचा प्रयत्न केला त्याच गुंडाला माझा माणूस म्हटलं जातं. या गोष्टीचा खुलासा तर बस इन्स्पेक्टर जॅकीच करू शकतात. आशिष, आता तर ही गोष्ट त्यांना सुद्धा समजली पाहिजे. ज्याला ते माझा माणूस म्हणतात त्याने मलाही मारण्याचा प्रयत्न केला होता. आशा, ही गोष्ट जर इन्स्पेक्टर जॅकीच्या मार्फत समोर आली तर बरं होईल. तू एक काम कर, तू उद्या जाऊन त्यांना भेट. तू बरोबर बोलतोयस. सुहासिनी, काय चालवलंयस हे? रिद्धिमा सांगत होती की तू जेवली नाहीस. तुम्हाला माहितीये, माझ्या मुलाने जेलमधलं अन्न खाल्लं असेल. सुहासिनी, हे बघ, मी काय सांगतो ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. आपण विजयला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. कायदा त्याचं काम करतोय. येईल आपला मुलगा, येईल घरी, परत येईल तो.
बस थोडीशी वाट बघावी लागेल. वाट बघण्याव्यतिरिक्त आणखी करू तरी काय शकते? तुम्ही दरवेळी असं म्हणता की पुढच्या सुनावणीला त्याची सुटका होईल, पण 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 काय? तो जो वकील सक्सेना आहे ना, त्याने जमीन तर आपल्या नावावर करून घेतली, पण जर त्याने आशा आणि तिच्या नानाजींकडूनही पैसे घेऊन कोर्टात यायला नकार दिला तर काय कराल तुम्ही? खाणी भाग्याची तो जो वकील सक्सेना आहे ना, त्याने जमीन तर आपल्या नावावर करून घेतली, पण जर त्याने आशा आणि तिच्या नानाजींकडूनही पैसे घेऊन कोर्टातच यायला नकार दिला तर काय करणार आहात तुम्ही? तो एक नंबरचा लालची माणूस आहे आणि तुम्ही आहात की त्याच्यावरच विश्वास ठेवून बसलात. तुझं म्हणणं तर अगदी बरोबर आहे सुहासिनी. या पॉईंटचा तर मी विचारच केला नाही. तो खरोखरच लालची आणि विकाऊ माणूस वाटतो, पण त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा काय मार्ग आहे? तुम्ही पोलिसांची मदत घेऊ शकता ना. तुम्हाला तर माहिती आहे की पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये लिहिलंय की रोहितचा खून जावई बापूंच्या हातून झालाय. मग तुम्ही पोलिसांची मदत घ्या ना. सुहासिनी, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण अगं एका माणसावर विश्वास ठेवून बसणं योग्य होईल का? त्या गुंडाचा फोटो तर आहे ना तुमच्याकडे. जर तो गुंड पकडला गेला तर सगळं सत्य न्यायालयाच्या समोर येईलच. मी तर म्हणते की तुम्ही गप्प बसता कामा नये. नाही बसणार, गप्प नाही बसणार. चल जेवून घेतो. ये. नमस्कार इन्स्पेक्टर. अरे आशा, तुम्ही या या बसा बसा. थँक्यू. बोला, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. इन्स्पेक्टर, मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे. हो बोला ना, काय मदत करू शकतो मी तुम्हाला? इन्स्पेक्टर, माझ्यावर आणि अजयवर गोळ्या झाडणाऱ्या त्या गुंडाचं तुम्ही स्केच बनवलं होतं, त्यांच्याविषयी काही माहिती मिळाली? हो, ते दोघेही शहर सोडून गेलेले आहेत, पण आम्हाला खबर मिळाली की त्यांच्यापैकी एक गुंड, ज्याचं नाव मुन्ना आहे, याच शहरात आहे आणि खास करून कोणा एकासाठी काम करतोय. कोणा एकासाठी? ते कसं कळणार? मी तर अशासाठी म्हणतो की असं नको व्हायला की आपल्या निर्णयामुळे तो सक्सेना नाराज होईल आणि आपल्याला साथ द्यायला नकार देईल. अरे असं कसं करू शकतो तो? आपण तर आपली जमीन त्याच्या नावावर केली आहे. आता तो साथ द्यायला नकार कसा काय देऊ शकतो? आमच्या पोलीस रेकॉर्डनुसार हा तोच गुंड आहे ज्याने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने आशा आणि अजयवर जीव घेणा हल्ला केला होता. काय? हो, ज्या हल्ल्यामध्ये अजयचा जीव गेला आणि आशाची स्मृती गेली.